थँक्यू व्हेरी मच. झुकल्या वाकल्या सर्व गर्विष्ठ माना या शिवमंदिरी छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. तालुका कल्याण समालोचन कक्षातून मी प्रसन्न महेंद्र चव्हाण, द व्हॉइस ऑफ वरप AK हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. इकडे असेल शिवनवतरुण कांबा, दुसरीकडे असेल वसत संघ. टॉस जिंकला जो मात्र शिवनवतरुण कांबा टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाजीसाठी इथे मात्र प्रथम स्वतः आदेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आपण पाहू शकतो. वैयक्तिक आणि सांघिक कोड्यातील हा पहिलं षटक असेल. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू असेल जो मात्र काउस्कोन रिजन मध्ये. पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा इथे मात्र ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. ओ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू या फर्स्ट बॉल. इथे टाकलेला बॉल ऑन द राईट, खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषेचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज दीपकच्या बॅट मधून येणारा इनिंगचा पहिला ब्लास्ट, अप्रतिम चौकार. व्हॉल्यूम द्यायचे. हालो चेक, हालो चेक, हालो चेक, हालो चेक. थँक्यू. तर महेंद्रसिंग धोनी स्टँड जिथे आहे तिथे दोन मुलं ते बसलेले आहेत. त्यांच्या समेत एक काका देखील बसले आहेत. त्यांना देखील विनंती असेल काका आपण बाहेर व्हायचंय, कारण जो पडदा आहे त्याच्या बाहेर आपल्याला राहायचे. तिथे स्टँड आहे, माफी असावी, माफ करा, पण आपण बाहेर बसायचे. थँक्यू व्हेरी मच. इथे टाकलेला हा बॉल पंचांनी बीमर घोषित केलेला आहे. पंचांचा बीमरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच 1 फॉर दी ओव्हर हा देखील कॉल असेल. 5 धावा या धाव फलकावरती. फायर रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. फ्री हिट सुवर्ण संधी बॅट्समन साठी. बॅट्समन दीपक आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन परेश. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदेश. इथे टाकलेला बॉल अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला फेकून दिलाय. पॅर पर गेंद, तो बाउंड्री के सर पर गेंद. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स ऑफ द फॅन्स. दुसरा फलंदाज दीपकच्या बॅट मधून चौकार. आमच्या समेत अक्षय देखील आहे, ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण स्कोर बोर्ड रंगलेलं, सजलेलं, नटलेलं पाहू शकतो. आणि आमच्या समेत मानिवली गावचा एक अप्रतिम ऑलराऊंडर ज्याने कल्याणचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रोशन केलेलं आहे. डावखुऱ्याचा एक घातक फलंदाज, छोटा तीर गावकरी गंभीर, मुकेश गायकर ते देखील जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. क्या बात आहे. धावसंख्या धाव फलकावरती 9. 9 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज आदेश. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक नसतील, मोठी चेज असेल जी मात्र क्षेत्ररक्षकासाठी. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि या इनिंग्स मधला फलंदाज दीपकच्या बॅट मधून तिसरा बहरदार चौकार. धाव फलकावरती 13 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूंवरती 13 धावा, 3-13 जे मात्र आदेश वाजवलेले आहेत. 3 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. बॅक टू बॅक 3 चौकार जे मात्र बॅट्समनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज आदेश. इथे टाकलेला बॉल अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ फेकून दिलं. बॅक टू बॅक सलगच्या चौथ्या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येणारा हा होता चौथा चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 17 धावा या आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये 4 बहरदार चौकार फलंदाज दीपकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र आपण पाहू शकतो आदेशला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. हाराबाई जो लढा नाही, लढाई दाखवावी लागेल, लढाई करावी लागेल. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवर असतील पण सरळ चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. वाघांची दहाड आणि फोडला पहाड चौकार. वरती 5 बहरदार चौकार फलंदाज दीपकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 6व्या चेंडूवरती काय होईल येणारी वेळ सांगेल. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अडलेला आहे चेंडू. पाहायला गेला तर 6 चेंडूवरती 7 चौकार देखील लागू शकले असते. नशिबाची साथ जी मात्र मिळालेली आहे आणि धावा घेतल्याच्या मात्र फक्त आणि फक्त 2. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23-23 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम वसत डीजे. तर याच दरम्यान घनश्याम दादा गायकर साहेबांचा देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सांगो दादा पवार साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. उमेश दादांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान जो मात्र मान्यवरांचा करणार आहोत. नाव बॅक टू द क्रिकेट, नाव बॅक टू द ग्राउंड, नाव बॅक टू द ऍक्शन. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आकाश सज्ज. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. पाहायला गेलं तर शफल होऊन खेळायचा प्रयत्न, तो प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॅटीची लिडिंग एज आणि त्याला अनुषंगून डॉट बॉल. चांगल्या प्रकारचा चेंडू हा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती मिस टाइम फटका जो मात्र आकाश नावाचे जे लोक असतात ते खरंच चांगले असतात आणि ब्रँड असतात. आमच्या समोर आकाश नावाचे आमचे स्कोरर देखील आहेत. इथे टाकलेला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे 24-24. इथे टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती, डॉट बॉल सिंगल धावची समाप्ती झाली. लीग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती 25 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे लावड अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. झटका क्रमांक जर पाहायला गेलं तर पहिला लागलेला आहे. संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. खांबा टीमला इथे मात्र ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिला आहे. सो मात्र गोलंदाज आकाश याने. फलंदाज आपण जर पाहायला गेले तर दीपक जो अप्रतिम बॅटिंग करत होता. दीपकची खेळी संपुष्टात. दीपक बॅक टू दी डकआउट.
इथे टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 26-26. 5 षटकांचा सामना असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. सीमारेषा पार. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे चेहरा. फलकावरती पाहायला गेली जर आपल्याला पाहायला मिळेल 32-32 धावा. इथे टाकलेला हा बॉल अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर गोलंदाजी झाली तर नक्कीच चांगल्या दर्जाची कामगिरी होईल आकाश यांच्या माध्यमातून. पाहूया शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल 1 to go. अखेरचा निर्वाणीचा चेंडू आहे. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कव्हर करतील. थोडीफार खराब आपल्याला क्षेत्ररक्षण जो मात्र मिडअप मधून पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं जो मात्र समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल जी मात्र 33-33 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. दीपकची खेळी संपुष्टात झाली. 2 सलामीला आलेले फलंदाजापैकी एक फलंदाज जो मात्र माघारी गेला आणि आता मात्र आपल्याला परेश आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 32 धावा या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे घ्यायची नाही विनंती असेल टीम शिवनवतरून कांबा टीमला. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा या धावफलकावरती आहेत. केतन आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि चेंडू सरळ निघून जातोय. पॉइंट सीमारेषा पलीकडे मिळतील धावा 4. हा होता चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 37. एस व्हाईट बॉल 38 धावा या धावफलकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड.
एक चेंडू झालेला आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. जर पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवन जाधव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. एस्टनच्या मागे मास्टर माइंड सागर यांना आपण पाहू शकतो, जे अप्रतिम टचमध्ये आहेत. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात. चांगल्या टचमध्ये आहे हा फलंदाज. इथे टाकलेला बॉल, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय डीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पलीकडे, एक्सटेन्शन ऑफ आर्म आणि चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 42-42. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ जो मध्ये शिल्लक आहे. विनंती असेल शिवनवतरुण क्रिकेट संघ कामत संघाला, आपण आपले स्पीडअप करायचे. क्षेत्ररक्षणाचं जाळं विखरून ठेवायचे. इथे मात्र उकचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. इथून मात्र लॉंग लेग, सीमारेषा पलीकडे मिळतील. इथून मात्र धावा 4 आणि हा होता देखना स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. हॅट्रिक जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पवन यांच्यावरती आक्रमक हल्ला जो मात्र चढवलेला आहे. जर पाहायला गेलं तर इथून मात्र वर्चस्व गाजवतोय वसत संघ. बॅकफुट वरती आहे टीम कांबा. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील, चेंडूला गॅदर करतील, चेंडूची फेकी करतील, थ्रो करतील. कलेक्शन चांगलं यष्टीरक्षक सागर यांच्या माध्यमातून तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 47-47. 47 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथे टाकलेला बॉल, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. अजून एक फटका. इथे मात्र सीमा पार जात असताना अनदर बिग इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. एक 50 वसत संघाची कंप्लीट झालेली आहे. 53-53. 53 धावा या धावफलकावरती. वन साइड मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते वसत संघाच्या माध्यमातून. 1 टू गो. लास्ट बॉल. इथे टाकलेला हा बॉल आणि पंचांकडे लाऊड अपील. येस, षटक क्रमांक 3 सुमारे समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 53. अजूनही 2 षटकांचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. डीजे
आपण आकाशांना पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील ही दुसरी षटक आणि सांघिक कोट्यातील हा तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये आकाशनी कमबॅक करून दिलं, 10 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पवन यांच्या माध्यमातून 20 धावांचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आकाश पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय कांबाज संघ. इथे टाकलेला बॉल मिस्टाईम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलॉंग द वीज चेंडू गेलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतील. घेतलेली फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने जी मात्र 54-54. आकाश यांचा चांगला चेंडू. मागील षटकाचा विचार केला तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली होती. एक षटकार घालला, अन्यथा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल. संघ बॅकफूट वरती आहे, फ्रंट फूट वरती आणावा लागेल. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला फक्त आणि फक्त फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक असतील पण नक्कीच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. गॅप असेल मोठा, धावांना नसेल तोटा, येतोय चौकार. तर याच दरम्यान सन्माननीय राजेश दादा गायकर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. तसेच संतोष शेठ यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून जी मात्र झेल सुटलेली आहे आणि तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 59. इथे टाकलेला हा बॉल पायच्या स्वरूपात सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट करण्यात येईल आणि धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा या धावफलकावरती आहेत. संतोष दादा गायकर यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र पहिला षटकार फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. वरती 66. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दुसरा षटकार फलंदाज बरेचशा बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 72 72. येस, या षटकामध्ये 19 धावा ज्या मात्र खर्च झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 72. 72 रन्स ऑन द बोर्ड. जर पाहायला गेलं तर बॅकफूट वरती आहे जो मात्र कांबा टीम. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतात या षटकामध्ये.
गोलंदाज सज्ज अनिकेत. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक ओढ देईल, पहिलं सांघिक ओढ देईल, शेवटचं अखेरचं निर्वाणीचं स्ट्रॉक ओव्हरचं डेथ ओव्हरचं. येस अमृत चेंडू डेड बॉल, पंचांचा इशारा. इथे टाकलेला बॉल भीमार पंचांनी घोषित केलेला आहे. चेंडू सरळ निघून जातो इथून मात्र सीमारेषा पलीकडे. केतनच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 79 79. फ्री हिटचा चेंडू असेल. इथे टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीफार चुकीची लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. त्याला अनुषंगून वाईट बॉल, वाईट अधिक 1 या एकूण 2 धावा. 81 धावा या धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आहेत. चांगल्या प्रकारची बॅटिंग परेश आणि केतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी जी मात्र करावी लागेल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत. अनिकेतला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. इथे टाकलेला बॉल फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा देखना फटका. चेंडू सरळ निघून जातोय इथून मात्र डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत स्ट्रोक देत दनादन चौकार. धावा या धावफलकावरती आहेत. 85 रन्स वर्चस्व गाजवतोय जो मात्र वसत संघ. इथे टाकेला हा बॉल पुन्हा एकदा भीमार पंचांनी घोषित केलेला आहे. चेंडू सरळ निघून जातो इथून मात्र सीमारेषा पलीकडे. येस 2 भीमर. येस 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 वरती आहेत. षटक चेंज होईल. तर पाहायला गेलं तर 2 वेस्ट ऑफ वाईट चेंडू होते. त्याला अनुषंगून जो मात्र षटक कॅन्सल करण्यात आलं. तब्बल जर या षटकाचा विचार केला, नो चेंडूवरती षटकार म्हणजे त्या 7 धावा, त्यानंतर वाईट +1 म्हणजे 2 अजून धावा आणि मग चौकार जो मात्र मारला गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नो वरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी हा होता हाय अँड हँडसम मॅजिकल माइटी माइंड ब्लोइंग आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार.
यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं या षटकारासाठी. धन्यवाद भावेश दादा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फटका सरळ सीमारेषा पलीकडे जात असताना फलंदाज परेशच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेली तर तब्बल 102 धावा या धावफलकावरती आहेत. इथे टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येस लीग बायच्या स्वरूपात एक धाव जी मात्र ऍड होईल. आकाळामध्ये पडलेला पाऊस त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर इथे मात्र षटकार आणि चौकार मारत असताना ही एक धाव संजीवनीचं काम करेल. धावा भरपूर झाल्यात. 103 धावा या धावफलकावरती आहेत. इथे टाकलेला हा बॉल आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. कर्ज बाजारी त्या दुसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 104 धावा या धावफलकावरती आहेत. 5 षटकांमध्ये जर विचार केला तर उच्चांक आहे या स्पर्धेचा उच्चांक जो मात्र गाठलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला घेतोय वाईट बॉल वाईट प्लस 1 एकूण या 2 धावा. 106 धावा या धावफलकावरती. 106 रन्स. वाईट बॉल वाईट अतिरिक्त ही 22ची एक धाव. 106 धावा या धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चांगल्या प्रकारे सजवलेला आहे. 2 धावा ज्या मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 108 धावा. शेवटचा चेंडू असेल. 108 धावा या धावफलकावरती आहेत. 1 टू गो. परेशला 50 साठी 5 धावा पाहिजेत. पाहूया परेश 50 कंप्लीट करू शकतो का. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा आणि नक्कीच 112 धावा या धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू 113 धावांची गरज असेल जी मात्र बॅटिंग करणाऱ्या शिवनवतरुण कांबा संघासमोर. त्यावेळेस या धावा चेस केल्या जातील. दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मानेरे गावचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सरांना. थँक्यू.
संतोष गायकर यांच्याकडनं तीन षटकार मारले तर संतोष गायकर यांच्याकडनं पारितोषिक 500. दोबद विकेटना फटका चांगला, हा देखील आउटफील्ड देखील फास्ट आहे, चेंडू भरपूर वेगाने येतोय. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने तेवढी चांगलं फिल्डिंग, चेंडू शोधून फेक करेपर्यंत या दरम्यान धावा स्कोर बोर्ड वरती 6. चांगला चेंडू आला त्याचा मात्र डॉट बॉल. एकशे 13 धावांचा बाटला करायचा मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सर्वात मोठी धावसंख्या चेस करायची. विकेट ना रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूला बॅटचा संपर्क नाही. परतावा लागेल फलंदाजाला, मैदानाच्या बाहेर लागणारा हा कामा संघाला धक्का पहिला. या दरम्यानचा चांगला चेंडू आणि आला डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. टार्गेट एकूण 113 धावसंख्येचा आहे. या दरम्यानचा फटका हवेत मिसामिंग शॉर्ट फिल्डर भरपूर वेगानं चाललाय, चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकच धाव. षटक या दरम्यानचं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एक खेळाडू बाद, संघाची धावसंख्या फक्त 7. 113 बनवायचे त्या मॅच मध्ये विजयासाठी. संतोष शेठ गायकर, राजा माणूस यांच्याकडनं पारितोषिक किती? 10,000 रुपयाचं. 3 षटकारांना दरम्यान 10,000 रुपये. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला. मुकेश आम्हाला सांगत असताना, मुकेश थोडेसा आम्ही बिझी आहे कारण का समोर आमच्या दरम्यान संतोष भाई आहेत, म्हणून थोडासा नक्कीच आम्हाला आमचं लक्ष थोडासा नक्कीच माशखट राहत नाहीये. नेक्स्ट बॉल दरम्यानचा हा देखील चेंडू
आपल्याला खराब तर नक्कीच पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा आला. 1+1 एकूण धावा मिळतील या दोन आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 10. 113चं टार्गेट आहे. चला बॅडी लवकर चला, लवकर चला प्लीज. थर्ड अंपायरची मागणी केली आहे. नेक्स्ट बॉल. बाखुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. आदरमानचा फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. आदरमानचा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गोलंदाज जयेश मात्र चांगले कॅमेरामॅन आहेत. आता मात्र ते गोलंदाजी करण्यासाठी गेलेत. संतोष शेठ देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज मात्र फुल ते जन्नत मध्ये आहेत. नक्कीच इंग्लिश बघा त्यांची किती चांगली आहे. दरम्यान हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या 16 वरती. या दरम्यानचा हा फटका हवेत आहे. तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन खेळाडू बाद. या दरम्यानचा फटका चांगला. धावा चांगला मिळतील. असेच काही फटके खेळावे लागतील. टार्गेट 113 धावसंख्येचा आहे. मोठे फटकेच खेळावे लागतील. चौकार षटकार कांबा टीमला इथं आता मात्र खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या 20. नेक्स्ट बॉल. दरम्यानचा हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 21-21. एकच धावेत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती 22.
या दरम्यानचा फटका. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 22 धावा आहेत. बघा कुमार संतोष शेठ गायकर यांचा नक्कीच इथे जो कटआउट आहे तर नक्कीच जर डायरेक्टली चेंडू हिट झाला षटकार मारत असताना तर रोख रक्कम त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचा काढतो. नक्कीच पारितोषिक त्याने डिक्लेअर केलं, जाहीर केलं. कुमार संतोष शेठ गायकर. व्हाईट बॉल अंपायरचा इशारा आलाय. प्लस धाव देखील असणार. संघाच्या धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 24 धावा आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना तिसरं प्रसादचा षटक आहे. दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे. येत असताना डॉट बॉल. दरम्यानचा फटका वेध होता. तिकडे फिल्डर भरपूर वेगानं धावून गेले. चेंडूची वस्तून फेक करेपर्यंत सिंगल डबलने काम जमणार नाही कामा टीमला. इथनं जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर मोठे फटके संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 26 धावा आहेत. 26. षटका दरम्यानचं तिसरं प्रसादचं. विकेटनं हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती 27. 27 वरती धावफलक आहे. या दरम्यानचा हा चेंडू भरपूर चांगला आला. डॉट बॉल. या दरम्यानचा हा भरपूर चांगला चेंडू आहे. कुमार संतोष शेठ गायकर जे समाजसेवक आहेत मानिवली गावचे. डायरेक्ट हिटची गरज आहे. प्रयत्न नक्कीच केला मात्र 10 वितनं 1 मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लेग बायस 22चा इशारा अंपायरनं करावा. आणि बॅटकट आहे असा इशारा नक्कीच अंपायरचा आपल्यापर्यंत आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 वरती. 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल. प्रसाद. तो वध विकेटनं बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल.
दरम्यानचा फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 4 धावा. चौकाराच्या मदती 33. यस दिजे. या दरम्यानचा फटका सुंदर आहे, तिकडे फिल्डर उपस्थित आहे. जजमेंट भरपूर सुंदर, मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथनं झेल तर ड्रॉप झाला. 2 धावा धावून घेतल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. तर डिसिजन मुकेश गायकर, 4 धावांचा चौकार आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 38. अशीच काय बॅटिंग करावी लागेल. यावेळेचा फटका भरपूर उंच गेलाय, फिल्डर दूर वरनं आलेत. आताचा जजमेंट चांगला आणि फलंदाज बाद. संतोष कुमार, संतोष शेठ गायकर जे समाजसेवक, उद्योजक आणि थोर बिल्डर आहेत. पारितोषिक आलाय. प्रत्येकी एक षटकार जरी मारला तरी देखील कुमार, संतोष शेठ गायकर, मानिवलीवाले यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक. आणि पारितोषिकामध्ये बदल झालाय, 600 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. त्यांनी आपला एटीएम मात्र आता घेऊनच आले. ते एटीएम नव्हे तर पूर्ण बंडल त्यांनी आणलाय. क्या बात आहे. षटकाराला, एका षटकाराला दरम्यान 600 रुपयाचा पारितोषिक आहे. कुमार संतोष शेठ गायकर, उद्योजक, समाजसेवक आणि दोस्तीतील दुनियातील राजा माणूस कुमार संतोष शेठ गायकर मानिवलीकर. एका षटकाराला 600 रुपयाचं पारितोषिक. मुकेश गायकर मैदानाच्या आतमध्ये, त्यांना काय बक्षीस तुम्ही लावणं गरजेचं. संतोष शेठ 200 रुपये. क्या बात आहे. बघा मुकेश गायकर साठी 200 रुपये. आणि हा फटका चांगला आहे. आला षटकार आणि कुमार संतोष शेठ गायकर यांच्याकडनं आता मात्र आकाशसाठी 600 रुपयाचा कॅश प्राइज. बघा दिलदार राजा माणूस आपल्या व्यासपीठावरती कुमार संतोष शेठ गायकर. संघाची धावसंख्या 44. यावेळेचा देखील फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडूची मात्र उचलून फेक करतील. तोपर्यंत इथनं षटक संपल्याचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 45.
कुमार संतोष शेठ गायकर, दोस्तीतील दुनियातील राजा माणूस, समाजसेवक, उद्योजक, थोर कार्यकर्ता, मानिवली गावाचे नक्कीच बघतो आपण आपल्या व्यासपीठावरती. आणि त्यांनी आपला एटीएम मात्र पूर्ण खुला गेलाय, आखी बँक ते घेऊन आलेत. एका षटकाराला 600 रुपयाचं पारितोषिक या दरम्यान त्यांच्या माध्यमातून आलाय. आणि मुकेश गायकर साठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज. बघा असा माणूस असणं गरजेचं आहे. आज मात्र ते भन्नाट फॉर्म मध्ये एटीएम त्यांनी पूर्ण बंडल खुलं केलेलं आहे. आणि कॉमेंटेटरला देखील मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आला. क्या बात आहे. धन्यवाद संतोष शेठ गायकर जे मानिवलीचे आहेत. मानिवलीचे खास करून कॉमेंटेटर साठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. मुकेश गायकर आज संतोष शेठ, कुमार संतोष शेठ गायकर मात्र मनोरंजन करत असताना, ते आनंद घेत असताना मॅचचा. म्हणजे संतोष शेठ उद्या मुकेशशी देखील मॅच आहे. उद्या धमाल. 3-6 ला 10,000. क्या बात. मुकेश गायकर उद्या खेळणारे आणि कुमार आमचे संतोष शेठ गायकर, मानिली गावाचा नक्कीच उगवता तारा. या दरम्यान फलंदाज बाद. आणि प्रसन्नसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज या दरम्यान आलेला आहे. आमचे नक्कीच संतोष शेठ, कुमार संतोष शेठ गायकर मानिवलीवाले. संतोष गायकर मानिवलीवाला नावले गाजला ना भाई माझा सोन्या नसा झाला. या दरम्यानचा हा चेंडू या दरम्यानचा भरपूर चांगला आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदन खेळाडू बाद. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या आणि उद्या संतोष शेठ खेळणार देखील सामना 40+ 35. आणि या दरम्यान अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम कांबाचा. नक्कीच भरपूर चांगला प्रयत्न होता या सामन्यामध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना. वसत संघाने मात्र या दरम्यान आज सामना जिंकला. बघा मुकेश गायकर, संतोष शेठ गायकर सांगतात की उद्या मला जर तुम्ही खेळायला जरी घेतला तरी देखील 5,000 रुपये मी देणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू परेश, ज्यांनी षटकार मारले त्यांनी अगोदर, ज्यांनी षटकार मारले कुमार संतोष शेठ गायकर. कुमार संतोष शेठ गायकर यांच्याकडनं रोख रक्कम 600 रुपयाचं पारितोषिक. संतोष शेठ आपल्या शुभ असते, आपण बक्षीस द्या. ज्यानं षटकार नक्कीच मारला होता
कुमार संतोष शेठ गायकर मानिवलीवाला